साटोडा बायपास ते साटोडा बायपास ते गोपुरी चौक हा रस्ता मंजूर होऊन 2.5 वर्ष झाले। 2.5 वर्ष मंजुरीला होऊनही त्यांनी पहिले 6 महिने काम उशिरा सुरू केलं आणि आता 2.5 वर्ष झाले पण काम अर्धही पूर्ण झालेलं नाही आहे। आणि त्यानंतर उरलेल्या जागेवर त्यांनी बेड कॉन्क्रीट टाकून ठेवलं आहे आणि त्याच्यामुळे लोकांना एवढा प्रचंड त्रास होत आहे धुळीचा की बऱ्याचशा लोकांना श्वसनाचे आजार जडण्याची शक्यता निर्माण झालेली आहे। प्रशासनाला माझी हीच विनंती राहील की तुम्ही 2-2 वर्ष 700 मीटर रस्ता 1-1.25 किलोमीटर रस्ता बांधायला 2 वर्षाचा कालावधी देता का? आणि देत असाल तर मग सर्व ठेकेदारांना दिला पाहिजे। तुम्ही कालावधी का वाढवून देता त्या ठेकेदाराला? आपले काही आर्थिक लागेबांधे असू शकतात त्याच्यासोबत, त्यामुळेच आपण इतका वेळ त्याला देत आहे। कारण 1.5 किलो ते 2 किलोमीटर हा रस्ता असून याच्या बांधकामासाठी जास्तीत जास्त माझ्या माहितीप्रमाणे 1 वर्षाचा कालावधी दिला जातो आणि या रस्त्याला आता 2.5 वर्ष झाले। म्हणजे त्याला तुम्ही नेहमी एक्सटेन्शन देत राहाल आणि तो रस्ता कंप्लीट करण्यासाठी आणखी 2 वर्ष घेईल। येथील बिचारे गरीब लोक आहे, इथे लागूनची एक आमची गरीब लोकांची वस्ती आहे, त्यांच्या मुलाबाळांना श्वसनाचा प्रचंड त्रास इथे होत आहे। आणि बरेचसे आता जर कोणी मुलगा आजारी पडला, कोणी म्हातारा आजारी पडला तर आम्ही सरळ त्याला घेऊन BNC ऑफिसला नेऊन ठेवणार आणि पुढची जबाबदारी BNC ऑफिसची राहणार, एवढेच मी सांगतो। आणि त्यानंतर 8 दिवसाच्या आत त्यांनी परत वेगाने कामाला सुरुवात न केल्यास रिंग रोड उला आम्ही चक्काजाम आंदोलन करू, एवढीच घोषणा आपल्यासमोर